धामणगाव रेल्वे तालुक्यातील कोल्हा पोलीस स्टेशन हद्दीत एक संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। घराजवळील मंदिरात दुर्वा आणण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आरोपीला घटनास्थळीच पकडण्यात आले असून त्याच्या विरोधात पोस्को कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील कुर्रा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। चतुर्थीच्या निमित्ताने एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीला घराशेजारी असलेल्या हनुमान मंदिरासमोरून दुर्वा आणण्यासाठी पाठवले होते। मुलगी मंदिर परिसरात गेल्यानंतर एका व्यक्तीने तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे। मुलीच्या म्हणण्यानुसार आरोपीने बेलाच्या झाडापासून महादेवाच्या पिंडीपर्यंत तिचा पाठलाग करत तिचा विनयभंग केला। घटनेनंतर घाबरलेली मुलगी रडतच घरी परतली। आईने विचारपूस केल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला। ही माहिती मिळताच मुलीची आई आणि आजी मंदिर परिसरात पोहोचल्यात। यावेळी गावातील 2 सतर्क नागरिकांनी संशयित व्यक्तीला पकडून ठेवले होते। त्यांनी स्वतः हा प्रकार पाहिल्याचे सांगत संबंधित व्यक्तीची ओळख मंगेश सुरेश उके करून दिली। यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबियांनी कुर्रा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी तक्रारीची दखल घेत आरोपी विरुद्ध BNS कलम 78-79 तसेच पोस्को कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे समाजात चिंता व्यक्त होत असून अशा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी अल्पवयीन मुलींसोबत अशा प्रकारच्या घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। या प्रकरणात गावकऱ्यांनी दाखवलेली सतर्कता कौतुकास्पद असली तरी समाजातील प्रत्येक घटकाने मुलांच्या सुरक्षिततेकरिता अधिक जागरूक राहण्याची गरज आहे।